स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण या ठिकाणी समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 2025-26 स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ही क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व करत आहोत, यावर डिस्कशन करत आहोत। अगदी थोडक्यात करणार आहोत आपण हे डिस्कशन। अगदी कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ आपला पूर्ण कसा होईल ते पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी बोर होत नाहीत। तर चला आपण अधिक वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज बनवील तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। आपण असे अनेक क्वेश्चन पेपर्स असतील किंवा शालेय अभ्यासक्रम्स असतील, पहिलीपासून तर 12वी पर्यंतचे चॅनल नवीन आहे, परंतु येत्या काही दिवसातच आपण हे सगळे व्हिडिओज कंप्लीट करणार आहोत। स्पर्धा परीक्षांची मी चांगल्या ट्रिक्स मेथड्स टाकत असतो, तेव्हा तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओजमध्ये डेली मिळत जाईल। तेव्हा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पाहत असाल पहिल्याच पेजवर या ठिकाणी क्वेश्चन 1 या ठिकाणी दिलेला आहे, क्वेश्चन 2 दिला आहे। क्वेश्चन 1 आणि 2 हा ओरल आणि प्रॅक्टिकलसाठी दिलेला असतो। तर हा जो क्वेश्चन आहे टीचर्स वर्गामध्ये घेतात। आपण रिटन टेस्ट विषयी विशेषतः चर्चा करूया, थोडक्यात करूया। तर चला हा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व। ए पाहूया। ए मध्ये काय करायचं, आपल्याला एक नंबर दिलाय, तो वर्ड्स मध्ये म्हणजे स्पेलिंग मध्ये लिहायचा आहे। समोर लिहून दिलाय मी, पहा। त्यानंतर बी पहा, 67807 ला अंडरलाइन केली, 7 ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची। समोर मी प्लेस व्हॅल्यू लिहून दिलेली आहे। 7 नंतर 2 डिजिट्स म्हणजे 2 डिजिट येतात, त्यामुळे 2 झिरो दिलेले आहेत। पुढे आपल्याला एक एक्सपांडेड फॉर्म दिलाय, त्यापासून नंबर तयार करायचा आहे। नंबर तयार करून दिलाय, यामध्ये 2 डिजिट नंबर नसल्यामुळे त्यासाठी मी 0 वापरलाय। आता पुढे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आहे, तर काम फार सोपं आहे। तिन्ही नंबर्स 4 डिजिट नंबर आहेत, त्यामुळे 8 6 3 याप्रमाणे आपण डिसेंडिंग ऑर्डर घेणार आहोत। उतरता क्रम, सुरुवातीला मोठा नंबर येईल। खाली तर एक्झाम्पल सोपंच आहे, एक आहे ऍडिशन, एक आहे सबट्रॅक्शन, फक्त काळजीपूर्वक करावी लागते एवढंच। चला पुढे जी मध्ये मल्टिप्लिकेशन करायचे आणि एच मध्ये आपल्याला डिव्हिजन करायचे, 9 ने डिवाइड करायचे। या ठिकाणी बरेचसे मुलं चूक करतात, 0च्या ठिकाणी बरेचसे मुलं 15 आन्सर काढतात, ते थोडं केअरफुली पाहून घ्या। पुढे पहा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। 19 दाखवलंय मी रोमन नंबर्स मध्ये। आता बी पहा, बी मध्ये एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे, इथे मी एक्सपांडेड फॉर्म लिहून दिलेला आहे। आता पुढे पहा सी मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, चिखलदराला काही टुरिस्टने व्हिजिट दिलेली आहे आणि माथेरानला काही टुरिस्टने व्हिजिट दिलेली आहे। तर चिखलदराला ज्यादा टुरिस्टने व्हिजिट दिलेली आहे, तर किती टुरिस्ट जास्त होते माथेरानपेक्षा चिखलदराला भेट देणारे, ते आपल्याला या ठिकाणी विचारले। काम फार सोपं आहे। हा ग्रेटर नंबर आहे चिखलदराचा, त्यामधून हा स्मॉलर नंबर मायनस करा, आन्सर येऊन जाईल। ही सबट्रॅक्शन फक्त केअरफुली करावी लागते। चला पुढचा क्वेश्चन पाहूया। डी पहा, डी मध्ये काय सांगितले, अमोलने एक विहीर खोदलेली, त्यासाठी आलेला हा खर्च आहे। त्यानंतर ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनसाठी त्याला झालेला हा खर्च आहे। प्रश्न विचारलाय त्याला एकूण खर्च किती झालाय, हाऊ मच मनी डीड ही स्पेंड ऑल टुगेदर। काम सोपे, कोणी सांगेल ऍडिशन करावी लागेल। या ठिकाणी मी ऍडिशन करून दाखवलेली आहे। आता ई पहा, ई मध्ये काय 2001 मध्ये एका शहराची पॉप्युलेशन दिलेली आहे आणि त्याच शहराची 2011 मधली पॉप्युलेशन दिलेली आहे। फाइंड द इन्क्रीज इन पॉप्युलेशन, वाढलेली लोकसंख्या काढायची। लगेच लक्षात येते, सबट्रॅक्शन करायची, नंतरच्या पॉप्युलेशन मधून अगोदरची पॉप्युलेशन मायनस करा, आन्सर येऊन जाते। इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपल्याला मिळून जाते। आता पुढे या एफ कडे, एफ आणि जी। एफ मध्ये काय सांगितलं, एका पुस्तकाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किंमत 459, तर असे आपल्याला 75 बुक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करावं लागेल, लगेच लक्षात येते। आता पुढे जी मध्ये पहा, 2 नंबरचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार दिलाय आपल्याला 2592। त्या 2 नंबर पैकी एक नंबर दिलाय 24, तर दुसरा काढायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिजन करावी लागेल, बरोबर आहे। शेजारी मी 24चं टेबल तयार करून दिलाय, या 24 ने आपल्याला या प्रॉडक्टला डिवाइड करावं लागेल। इथे हा 0 कसा आलाय, या ठिकाणी ही डिव्हिजन केअरफुली करावी लागते, कारण बरेचसे मुलं 18 आन्सर काढतात, हे लक्षात घ्या।
चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. खूप छान क्वेश्चन होता हाही. 4th स्टँडर्डमध्ये तुम्हाला झाला होता, 5thला आहे. अर्थ समजून घ्या. कलर करायचं आहे आपल्याला 2/4 पार्ट, म्हणजे 4 पैकी 2 बॉलला कलर करायचा आहे इन द गिवन ग्रुप्स. 4-4चे ग्रुप ऑलरेडी आपल्याला करून दिलेत, तर 4 बॉल पैकी 2 बॉलला कलर करायचा आहे. तर पहिला 4चा ग्रुप आहे, कोणत्या 2 बॉलला कलर करू शकता. पुढचा 4चा ग्रुप आहे, कोणत्या 2 बॉलला कलर करा. त्याच्या पुढचे 4चा ग्रुप आहे, 2 बॉलला कलर करा. काम फार सोपं होतं. चला पुढे बी मध्ये पहा. 7 2 14, 13 2 26. तर याप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. 13 2 26 वरून हा 7 लिहायचा आहे आपल्याला. आता पुढे चला. 5 4 20. 4 येईल पहा या ठिकाणी आन्सर. ऑफ म्हणजेच मल्टिप्लाय. आता पुढे पहा, इथे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन लिहायचं आहे आपल्याला 9/24चा. ते ऑप्शन्स वरून लिहायचं 3 3 तसं 8 3 त्यामुळे 3/8 ऑप्शन येईल आपला. चला पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. इथे ऍडिशन, इथे सबट्रॅक्शन करायची. डिनोमिनेटर सेम नाही, नसेल तर आपण 3 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि 5 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि पुढे सॉल्व्ह करायचं. इझी आहे. इकडे सेम मेथड, सबट्रॅक्शन आहे. एक्झाम्पल दोन्ही सेम आहेत. 5 ने दोघांना मल्टिप्लाय करा, 6 ने दोघांना मल्टिप्लाय करा. डिनोमिनेटर सेम होईल, 30. पुढे सबट्रॅक्शन केली का आन्सर मिळून जाईल. आता पुढे पहा, सी मध्ये पहा. एक पुस्तक आहे, छायाने एक पुस्तक वाचलेले पण पूर्ण नाही वाचलं. 5 भागापैकी 3 भाग वाचलाय. म्हणजे रिडिंग पेजेस किती आहेत? 5 भागापैकी 3 भाग. म्हणजे पुस्तक वाचायचं शिल्लक राहिले. रिमेनिंग पेजेस किती राहिले? 5 पैकी 3 पानं वाचली, मग 2 पानं शिल्लक राहिली. 2/5 पार्ट शिल्लक राहिला. पण शिल्लक राहिली पानं दिलीत आपल्याला 24. म्हणजे 24 म्हणजे 2/5 म्हणजेच 24. आपल्याला विचारले फाइंड द टोटल नंबर ऑफ पेजेस. त्या पुस्तकाची एकूण पानं किती ते आपण x मानणार आहे. जशी टोटल पेज 5 त्यापैकी 2 शिल्लक राहिली, तशी टोटल पेजेस आपण x कन्सिडर करणार आहे. 2 प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं 2 मेथडने. तर या दोन्ही मेथड्स मी तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत. ही 5th मेथड आहे, इक्वेशन मेथड. तर पहा, हा 2/5, 2चा 24 करता येतो. 2ला 12 ने मल्टिप्लाय केलंय, तर मग 5ला पण 12 ने मल्टिप्लाय केलंय. हे 24 सेम आले, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 12 5 60. म्हणजे टोटल पेजेस आले 60 या ठिकाणी. सेम वे ही सेकंड मेथड दिली मी. x ला अपोजिट असणारा 2 डिवाइड होईल. 5 आणि 24चं मल्टिप्लाय, 2 ने 24ला डिवाइड केलं, आन्सर 60 आलं. कोणत्या एका मेथडचा यूज करा. चला पुढे क्वेश्चन नंबर 7. 7 मध्ये पहा, 30 आणि 40 मधले प्राईम नंबर्स लिहायचे. 2च नंबर्स येतात, 31 37. पहा 1 to 60 मधले असे कंपोजिट नंबर लिहायचे आपल्याला की ज्यांच्या युनिट प्लेसला 7 येतो. तर पहा, इथे मी नंबर्स लिहून दिलेत 7 पासून 57 पर्यंत. 10चा डिफरन्स आहे. पुढे सी पहा. सी मध्ये काय करायचंय, तर 50 आणि 57 2 नंबर दिले, त्यांचे आपल्याला डिवायझर्स लिहायचे. आणि त्या डिवायझर्स वरून आपल्याला ओळखायचं आहे की हे 2 नंबर कोप्राईम आहेत की नाही. तर पहा, मी डिवायझर्स पुढे लिहून दिलेले आहेत. तर कोप्राईम म्हणजे काय, जर 2 नंबर्स मधील फक्त 1 हा डिवायझर कॉमन येत असेल तरच ते 2 नंबर कोप्राईम असतात. तर इथे फक्त 1 कॉमन मिळाला आपल्याला, म्हणून 50 आणि 57 दिस 2 नंबर्स आर कोप्राईम नंबर्स. आता पुढे 2 क्लॉक्स दिलेत आपल्याला. अँगल ओळखायला सांगितलाय. हा आहे अॅक्यूट अँगल आणि यामध्ये तयार होतो ऑब्ट्यूज अँगल. आणि आता लास्ट एक्झाम्पल पहा. इथे एक अँगल दिलेला आहे, त्याचं नाव पण तुम्हाला पुढे दिलंय. 2 प्रकारे नाव लिहिता येतं. PQR RQP नाव दिलेलं आहे. व्हर्टेक्स लिहायचा, याचा Q हा व्हर्टेक्स असणार आहे. आणि आर्म्स ऑफ द अँगल, अँगलच्या भुजा, हे पाही एक आर्म आणि दुसरी आर्म. हिचं नाव लिहा QP, हिचं लिहा QR. पाठीमागे रे शब्द टाकलाय आपण, रे QP रे QR. मला असं वाटतं विद्यार्थ्यांनो, अगदी कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने मी समजून सांगितलं. तुम्हाला समजलं असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण नवनवीन अपडेट्स आणि असं नॉलेजेबल जो काय पार्ट आहे नेहमीच तुम्हाला शिकायला मिळेल. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग.